एका खासगी कंपनीत काम करत असलेले दोन मित्र. दोघांना चांगला पगार होता, बोनसही मिळायचा. एक महागडे कपडे, आयफोन, महागडी गाडी, विकेंड ट्रिप्स, मॉलमध्ये खरेदी ह्यावर खर्च करायचा. मग ओघाने ते सगळं सोशल मीडियावर टाकायचा. सगळाच दिखावा. पण दुसरा मात्र टापटीप राहायचा, पण विनाकारण खर्च न करता. तोही मॉलमध्ये जायचा, त्याच्याकडेही फोन होता, गाडी होती, पण हे सगळं नियंत्रित खर्चात करायचा. काही पैसे वाचवून ते गुंतवायचा. काही वर्षांनी कंपनीत खर्च कपात अर्थात कॉस्ट कटिंगचे वारे वाहू लागले. मग ओघाने कर्मचारी कपात सुरू झाली. त्यात दोघांचीही नोकरी गेली. दिखावा करणारा सहकारी काळजीत पडला. आता उदरनिर्वाह कसा चालवायचा हा प्रश्न त्याला सतावू लागला. कारण त्याने कमावलेला पैसा दिखाव्यात खर्च केला होता. दुसरा मात्र शांत होता, कारण त्याने पैसा दाखवण्यासाठी नाही तर आपत्कालीन परिस्थितीसाठी सुरक्षितपणे साठवला होता. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य हे की पैसा हा दाखवण्याची गोष्ट नाही, सांभाळण्याची गोष्ट आहे. खर्च नक्की करा, पण गरजेपुरता. मजाही जरूर करा, पण नियंत्रित. आणि हो, सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट दाखवण्याची सवय वाईटच. कारण लोकांची वाहवा आणि लाईक्स मिळवण्याच्या हव्यासापोटी आपण काय आणि कुठे खर्च करत आहोत याचं भानच राहत नाही. वॉरन बफेट, रतन टाटा, अझीम प्रेमजी, नारायण मूर्ती यांच्यासारख्या श्रीमंत लोकांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. बघा, पटतंय का?